राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर झालेल्या टीकेमुळे राज्यातील वातावरण तापले आहे। गायिका अंजली भारती यांनी त्यांच्या वादग्रस्त विधानावर त्यांचे नाव न घेता नवनीत राणा यांनी निषेध व्यक्त केला। या प्रकरणाचा अमरावतीच्या भाजप स्टार प्रचारक तथा माजी खासदार नवनीत राणा यांनी निषेध केला असून महिलांविरोधात अशा वक्तव्यांना थारा देता कामा नये असे त्यांनी स्पष्ट केले। अमृता फडणवीस यांनी टॅलेंट आणि गायकी सादर करण्याचा अधिकार आहे। त्यांच्यावर केलेल्या वक्तव्याचा अमरावतीमधील सर्व महिला सुद्धा निषेध व्यक्त करतील अशी प्रतिक्रिया यावेळी नवनीत राणा यांनी स्पष्ट केली। मला वाटते काही दिवस पहिले एक महिलांनी दुसरी महिलावर जे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीचे मिसेस म्हणून अमृता फडणवीसजींवर जे शब्द बोलले, मला वाटते संविधानाने आणि आमचे बाबासाहेबांनी आम्हाला शिकवलेलं आहे की नुसतं चूल मूल पर्यंत महिला राहिल्या नाही पाहिजे। त्यांची जे टॅलेंट आहे ते बाहेर येऊन आपण केलं पाहिजे। तर अमृता फडणवीसजी ज्या पद्धतीने आपला टॅलेंट, आपली गायकी या पद्धतीने बाहेर येऊन करतात आहे, तर त्यांना पूर्ण फ्रीडम आहे आमच्या बाबासाहेबांनी दिलेला आहे। तर मला वाटते एक महिलाकडनं दुसरी महिलांसाठी या पद्धतीने शब्द येणं हा ऍक्च्युअली खूप निंदनीय आहे आणि याचा निषेध मी सुद्धा करते आणि या महाराष्ट्रामध्ये राहणारी प्रत्येक महिला सुद्धा या शब्दाला, कारण टीव्ही जर ते शब्द दाखवू शकत नाहीये तर ती महिलांनी दुसरी महिलाचा अपमान कशा केलाय ते स्पष्ट दिसत आहे। तर मला वाटतं या सगळी महिला या महाराष्ट्रामध्ये नाही पूर्ण देशामध्ये जे बाबासाहेबांना मानतात, बाबासाहेबांच्या विचाराला मानतात, ते सगळे या शब्दाचा निषेध करण आणि या गोष्टीचं माझे अमरावतीचे सगळे महिला सुद्धा निषेध करतील।